नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकतो। कारण की सेन्सेक्सची उद्या मंथली एक्सपायरी, ह्या मंथली एक्सपायरीला सेन्सेक्समध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। जर तुम्ही ओव्हरऑल मार्केटला आज ऑब्झर्व केला असेल तर मार्केट एका लो पासून मार्केटमध्ये कंटिन्युअसली बाईंग आलेलं आहे आणि हायर साईडला मार्केटनं ज्या ठिकाणी मार्केटनं हाय तयार केला त्याच ठिकाणी मार्केटनं आज क्लोजिंग दिले। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये 162 अंकांची तेजी बघायला मिळालेली आहे। डे लो पासून निफ्टीमध्ये जबरदस्त बाईंग बघायला मिळाले। निफ्टीनं फायनली 22,200 ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिले। जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये अजून आपल्याला हायर साईडवरून सेलिंग येताना दिसते। बँक निफ्टी हा 46,919 ला क्लोज झाला आहे। बँक निफ्टीमध्ये 100 अंकांची जवळजवळ आपल्याला घसरण बघायला मिळालेली आहे। जर तुम्ही सेन्सेक्सचा विचार केला तर सेन्सेक्समध्ये आपल्याला 73,140 ला क्लोजिंग दिले आणि सेन्सेक्समध्ये पण हायर साईडला क्लोजिंग आपल्याला येताना दिसत आहे। म्हणजे मार्केटमध्ये लोअर साईडवरून जे काही ब्रॉडर मार्केट आहे तर त्या ब्रॉडर मार्केटमध्ये आज लोअर साईडवरून आपल्याला काही एक बाईंग येताना दिसत आहे। तर आता उद्या आहे की सेन्सेक्सची एक्सपायरी, तर ह्या सेन्सेक्सच्या एक्सपायरीला आपल्या कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत हे पहिला बघूया आणि त्यानंतर निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवलवरती चर्चा करूया। जर तुम्ही निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला असेल तर निफ्टीच्या चार्टमध्ये किंवा चार्टिकली निफ्टीनं जो काही नवीन लाईफ टाइम हाय तयार केला तो काल तयार केला। आणि जर तुम्ही सेन्सेक्सचा चार्ट बघितला वन डे टाइम फ्रेमवरती तर तुम्हाला एक इथं गोष्ट लक्षात येईल की जो काही सेन्सेक्सनं प्रिव्हियस लाईफ टाइम हाय तयार केला तो 16 जानेवारीला, तर 16 जानेवारी नंतर अजून सेन्सेक्सनं एकदा पण ह्या हायला टेस्ट केलेलं नाही। पण निफ्टीमध्ये कंटिन्युअसली हायर हाय फॉर्मेशन किंवा हायर साईडला नवीन हाय तयार होताना दिसत आहेत। म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला सेन्सेक्समध्ये दोन लेवल खूप महत्त्वाचे आहेत। तर पहिली लेवल आहे 73,333 आणि दुसरी लेवल आहे ती 73,455 किंवा 73,500 राऊंड फिगर लेवल। ह्या दोन लेवल खूप महत्त्वाचे आहेत। जर 73,333 ही पहिल्या सेशनमध्ये सकाळी होल्ड झाले आणि त्यानंतर जर सेन्सेक्स 73,555 किंवा 522 या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर सेन्सेक्समध्ये आपल्याला एक नवीन शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल। त्यावेळी सेन्सेक्समध्ये आपल्याला एक 150 ते 200 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते। त्यावेळेस आपल्याला 73,500चा जो काही सीईओ ऑप्शन आहे ह्या सीईओ ऑप्शनवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर स्पेशली दुपारच्या सेशनमध्ये 12:30-1 नंतर किंवा 1:30 नंतर जरी सेन्सेक्स 73,500 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर सेन्सेक्समध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते। सेन्सेक्स जोपर्यंत आजची जी काही कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या 50% वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला सेन्सेक्समध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची, म्हणजे 72,822 ह्या लेवलपर्यंत सेन्सेक्समध्ये तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। ह्या लेवलच्या खालीच तुम्हाला सेन्सेक्समध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे। तर सेन्सेक्स उद्या फ्लॅट ओपन होऊन जर पहिल्या सेशनमध्ये 73,333 च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट आपल्याला 73,480 पर्यंत बघायला मिळेल। आणि जर 73,333 ते 73,480 500 ह्या लेवलमध्ये सेन्सेक्स कंटिन्युअसली ट्रेड केला, एक रेंज तयार केली आणि ती रेंज जर हायर साईडला ब्रेकआउट दिला तर सेन्सेक्समध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला दुपारच्या सेशनमध्ये बघायला मिळू शकते। सेन्सेक्स जर फ्लॅट ओपन झाला, फ्लॅट ओपन होऊन जर लोअर साईडला लोअर लो फॉर्मेशन करत येत असेल तर 72,800 हा सेन्सेक्ससाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। त्याच्या अगोदर 73,000 जी काय राऊंड फिगरची लेवल आहे ही राऊंड फिगर लेवल पण सेन्सेक्समध्ये एक सपोर्टचं काम करणार आहे। त्यामुळे 73,000 आणि 72,800 या दोन लेवलला सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला तर तुम्हाला तिथं बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल। जर सेन्सेक्स 12:30-1 नंतर जर 72,800 ह्या लेवलच्या खाली आला तरच तुम्हाला सेन्सेक्समध्ये पुट ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा आहे। जर सेन्सेक्स उद्या फ्लॅट ओपन होता, गॅप अप ओपन झाला तर सेन्सेक्स डायरेक्ट एक 300-400 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर ह्यावेळेस तुम्हाला प्राइस एक्शनचा वेट करणं गरजेचं आहे। कारण की जर इथे एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली म्हणजे सेन्सेक्स डायरेक्ट ओपन झाला 73,400-450 च्या दरम्यान तर इथं रेंज होणं खूप महत्त्वाचं आहे। जर रेंज तयार करून जर ही रेंज हायर साईडला ब्रेकआउट दिला किंवा पहिल्या कॅन्डलच्या हायच्या वरती जर सेन्सेक्स कंटिन्युअसली जर होल्ड झाला तर त्यावेळेस तुम्हाला सीईओ ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा आहे। जर पहिल्या कॅन्डलचा लो किंवा हाय जर सेन्सेक्सला होल्ड नाही करता आला, जर सपोज गॅप अप ओपन झाला आणि पहिल्या कॅन्डलचा लो सेन्सेक्सला होल्ड नाही करता आला, कंटिन्युअसली लोअर लो फॉर्मेशन करत जर सेन्सेक्स यायला चालू झाला तर सेन्सेक्स परत काय होऊ शकतो 73,300 ह्या लेवलपर्यंत लोअर साईडला येऊ शकतो आणि त्यानंतर एखादं पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार करून तो परत हायर साईडला जाऊ शकतो। त्यामुळे जर सेन्सेक्समध्ये गॅप अप ओपनिंग नंतर जर पॉझिटिव्ह किंवा प्रॉपर प्राइस ऍक्शनचा जर तुम्ही वेट केला तर त्यावेळेस तुम्हाला सेन्सेक्समध्ये चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो। जर सेन्सेक्स उद्या 200-300 पॉईंट किंवा 400 पॉईंट जर गॅप डाऊन ओपन झाला तर सेन्सेक्समध्ये तुम्हाला 72,800 ते 72,700 ह्या लेवलच्या दरम्यान जर एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार होताना मिळाली आणि त्या कॅन्डलच्या हायच्या वरती जर सेन्सेक्स ट्रेड करायला चालू झाला तर सेन्सेक्समध्ये तुम्हाला परत कॉल ऑप्शनचा विचार करायचा। त्यावेळेस सेन्सेक्स परत 73,150 ह्या लेवलकडे येताना दिसू शकेल किंवा 73,200 ही लेवल पण सेन्सेक्स परत आपल्याला रिटेस्ट करताना दिसू शकतो। त्यामुळे सेन्सेक्समध्ये ह्या दोन लेवल वॉच करायचे आहेत। हायर साईडला
333 आणि 73,522 किंवा 533 आणि लोअर साईडला तुम्हाला 72,800 ही लेवल होल्ड करायचे. ह्या लेवलवरून तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या पोझिशन साईजनुसार तुमच्या अनालिसिसनुसार तुम्ही तिथे ट्रेड प्लॅन करू शकता. तर आता बघूया की आपण उद्या जी काही निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो. जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर ऑब्झर्व केला तर निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथे क्लिअर होताना दिसतील. तर निफ्टीमध्ये जो काय आता स्ट्रॉंग सपोर्ट येत आहे तर तो आहे 21,834 ते 21,870. हा जो काही 30-40 पॉईंटचा एरिया आहे, हा एक एरिया निफ्टीमध्ये एक डिमांड झोन म्हणून काम करत आहे. तर ह्या एरियामध्ये एक्झॅक्टली निफ्टीने आज सपोर्ट घेतला आणि तिथून एक जबरदस्त बाईंग मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालं. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाला म्हणजे निफ्टी 22,100 ते 22,200 ह्या लेवलच्या दरम्यान एक फ्लॅट ओपन झाला किंवा थोडाफार एक 20-30 पॉईंट गॅपअप ओपन झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला इथं प्राइस एक्शनचा वेट करायचा किंवा इथं एखाद्या रेंजचा वेट करायचा आणि ही रेंज जर हायर साईडला ब्रेकआउट दिला म्हणजे निफ्टी स्पेशली 22,277 ह्या लेवलच्या वरती जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये परत तुम्हाला एक 60 ते 70 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळेल. निफ्टीमध्ये 22,388 आणि 22,433 ह्या दोन लेवल ओपन होताना दिसतील. त्यामुळे निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल साईडला ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला 22,277 ह्या लेवलच्या वरती सस्टेन होऊ द्या. ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली निफ्टी क्लोज झाला तर त्यावेळेस तुम्ही निफ्टीमध्ये काय करू शकता, तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. निफ्टी जोपर्यंत 22,100 22,050 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची. तोपर्यंत तुम्हाला निफ्टीला सेल करायचं नाही किंवा निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही. जोपर्यंत ह्या दोन लेवल डिफेंड होत आहेत तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्हाला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर निफ्टी उद्या गॅपअपच ओपन झाला 100-150 पॉईंट तर निफ्टीमध्ये प्रॉपर प्राइस एक्शनचा वेट करा. निफ्टीमध्ये 22,250 ते 22,270 हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर 22,160 हा सपोर्टचं काम करणार. 22,100 22,050 ह्या सगळ्या लेवल सपोर्टचं काम करणार. त्यामुळे ज्या सपोर्टला पॉझिटिव्ह प्राइस तयार होईल त्या सपोर्टला तुम्ही तिथं कॉल ऑप्शन मध्ये विचार करू शकता. म्हणजे बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला तर निफ्टीमध्ये तुम्हाला एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. जर निफ्टी गॅप फ्लॅट किंवा न ओपन होता जर गॅप डाऊन ओपन झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 22,050 ह्या लेवलला निफ्टी काय करतो हे बघणं खूप गरजेचं आहे. जर 100-150 पॉईंट निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला तर 22,050 ह्या लेवलच्या खाली आला तरच त्यावेळेस तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. म्हणजे ह्या लेवलच्या खाली जर निफ्टीनं एम पॅटर्न फॉर्मेशन केला तर निफ्टी खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टी लोअर साईडवरून हायर साईडला तिथे ट्रेड करताना दिसत आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी परफेक्टली वर्क होणार आहे. त्यामुळे तुम्ही निफ्टीमध्ये जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी प्रॉपर सपोर्ट लेवलला ट्रेड केला तर तुम्ही तिथे चांगले रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतात. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीसाठी आता जो काही मेन रेजिस्टन्स आहे तो 47,055 47,055च्या वरती जर बँक निफ्टी उद्या सस्टेन झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 47,165 47,233 आणि 47,307 किंवा 47,370 ह्या लेवलकडे बँक निफ्टी जाताना दिसू शकतो. कारण की HDFC बँकेने ह्या रॅलीमध्ये जर पार्टिसिपेट केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त हायर साईडला तिथं एक ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यामुळे जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर 47,333च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही हायर साईडला 47,370 ह्या लेवल जोपर्यंत जोपर्यंत बँक निफ्टी हा 46,777च्या खाली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका. तोपर्यंत तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा. 46,777च्या खाली तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू शकता. जर निफ्टी उद्या गॅपअप ओपन झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला 47,200 ही लेवल जर होल्ड झाली तर तुम्ही 47,400 या लेवल कॉल ऑप्शनचा प्लॅन करू शकता. म्हणजे ही लेवल होल्ड झाली आणि हायर साईडला ब्रेकआउट झाला तर 47,400 जाताना दिसू शकेल. जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला एक 200-300 पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये 46,700 46,600 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या दरम्यान जर बँक निफ्टीनं पॉझिटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर ती हायर साईडला जर ब्रेकआउट दिला तर बँक निफ्टी परत 47,000 या लेवलकडे येताना दिसू शकेल. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये प्रॉपर प्राइस एक्शनवरती ट्रेड करा. बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी प्रॉपरली यूज करा. कारण की लोअर साईडला बँक निफ्टीमध्ये प्रॉपर सपोर्ट आहेत. त्यामुळे तुम्ही जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला तर तुम्हाला तिथे बेटर रिस्क रिवॉर्डचे ट्रेड बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.